नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आमच्या गावापासून साधारण 55 किलोमीटर दूर असलेल्या औदुंबूर येथे श्री दत्तगुरूंच्या दर्शनासाठी जात आहोत. आता आज आहे मंगळवार. आता माझ्या पाठीमागं पहा आहे, साधारण 7:10 कमी आहेत संध्याकाळचे. उद्या सकाळी उद्या सकाळी साधारण 7 वाजतील आम्हाला पोचायला. तर आपण आता इथून पुढं प्रवासाला चालू करणार आहोत. आज आम्ही आमच्या ग्रुपमधील फक्त दोघेच, मी आणि रावसाहेब पुजारी दोघेच जात आहोत. बाकीचे कोणी येणार नाही आहेत, दोघेच जात आहोत. आणि पाहूया आज पुढं कसं काय काय प्रवास होतो आणि तुम्हालाही दत्तगुरूंचं दर्शन होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत. हे आमचे मित्र रावसाहेब बिराई हे आणि मी दोघंच आम्ही आज जाणार आहोत. दत्त दर्शनला जायचं आनंद पोटात माझ्या माईना. चला, आता मी इंगळीतून बाहेर आलोय. हा निसर्गाचा नजारा पहा. हे पहा, आता रात्रीचे 11:15 वाजलेत आणि आम्ही बाहुबलीच्या आसपास आहे. आणि या ठिकाणी आता आमचा भाचा, चेहऱ्यावर जरा लाईट पाड बाबा, तुझ्या चेहऱ्यावर पाड. हा माझा भाचा आता आमच्यासाठी जेवण घेऊन आला आहे. आम्ही थोडं इथं आता जेवणार आणि मग आम्ही पुढं चालायला चालू करणार. हे जेवण जरा उघडून दाखवा बाबा. हे सगळं असं जेवण बनवून घेऊन आलं आहे. चला, जेवतो आता आम्ही आणि परत मग पुढं काय घडामोड होईल त्यावेळेला तिथं भेटू परत. या जेवायला. आता सकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही अगदी औदुंबरच्या वेशीमध्ये पोचलेलो आहोत. ही आहे औदुंबरच्या हायवेजवळ उभारलेली औदुंबरची कमान. या कमानातून आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला एक अर्धा किलोमीटरवरती मंदिर मिळतं दत्तगुरूंचं. आणि ही आहे मंदिराचं प्रवेशद्वार. या मंदिरात जाण्यासाठी आपल्याला या घाटावरच्या पायऱ्या उतरून खाली जावं लागतं आणि अगदी नदीच्या किनाऱ्यालगत हे मंदिर वसलेलं आहे. या ठिकाणी आज आमच्या सुदैवानं गर्दी फारशी नव्हती. आम्ही सकाळीच गेलो होतो आणि आज वार पण बुधवार होता, त्यामुळं इतकी गर्दी नव्हती. त्यामुळं आम्हाला दर्शन पण छान मिळालं. आणि हे आहे ज्याच्यासाठी आम्ही 55 किलोमीटरची रात्रभर पायपीट केली, ते हे मंदिर. आणि ह्या मंदिरातच श्री दत्तगुरूंचं आम्ही दर्शन घेतलं आणि काही वेळ नदीकिनारी फिरून आम्ही परत फिरलो. या ठिकाणी अन्नछत्राचीही सोय आहे आणि ते साधारण दुपारी 11:30 किंवा 12 वाजल्यानंतर 3 वाजेपर्यंत सुरू असतं. आपण जरी दर्शनाला गेला आणि प्रसाद घ्यायचा असेल तर आपण या ठिकाणी घेऊ शकता. धन्यवाद.